राज्यातील सामाजिक ऐक्याची वीण उसवते आहे का असा प्रश्न उपस्थित करत वाटेल ती किंमत देऊ पण महाराष्ट्र एकसंध राहण्यासाठी प्रयत्न करू असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं। मनोज जरांगे पाटील यांच्याशी कवडीचाही संबंध नसल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं। नाशिकमधील पक्षाच्या शिबिरामध्ये ते बोलत होते। नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। या शिबिरात राज्यातील आरक्षणवादाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी महत्त्वाची विधानं केली आहेत। सरकारनं एका जातीची समिती न करता सर्वसमावेशक समिती तयार करायला हवी असं पवार म्हणाले। सामाजिक ऐक्य हवे, त्यात अंतर नको असंही शरद पवार यावेळी म्हणाले। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचा आरोपही यावेळी पवारांनी फेटाळलाय। आता ओबीसी सोडून दुसऱ्या समाजाचा एकही सभासद नाही आणि विखांची कमिटी बघितली तर महाजन नावाचे मंत्री हे जर सोडले तर सगळे फक्त मराठा। राज्य सरकारच्या कमिट्या एका जातीच्या ह्या कधी करायच्या नसतात, तिथे सगळ्या जातीचे आणि विशेषतः प्रश्न तिथे असतील त्या घटकांना सहभागी करून त्यांच्याशी सुसंवाद करण्याच्या संबंधीची ही स्थिती करायची की महाराष्ट्राची सामाजिक वीण ही उसवायला लागलेली आहे आणि हे अत्यंत धोक्याचे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुम्ही मी सगळ्यांनी हे आव्हान स्वीकारलं। काय राजकीय किंमत द्यावी लागेल, काय त्याची चिंता करू नका, पण सामाजिक ऐक्य याच्या बाबतीत जो नाही त्या सगळ्या घटकांचे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लोकांच्या आत्मविश्वास वाढवला, कर्तृत्व कमी केली आणि प्रश्नाची सोडवणूक सरळपणाने कशी करता येईल यासाठी जो काही हातभार लावता येईल तो लावला पाहिजे। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी व्यासपीठावरून मांडली। शेतकऱ्यांचे कांद्याचे प्रश्न जात बघून आलेले नाहीत असं सांगताना सोमवारी होणारा आक्रोश मोर्चा असेल असं रोहित पवार म्हणाले। जे कष्टकरी युवा विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, महिला सुरक्षेचे प्रश्न आहेत, एखाद्या व्यक्तीला जात बघून कधी अडचण येत नसते। आज कांद्याचा प्रश्न या भागामध्ये महत्वाचा आहे। तिथं काय फक्त विशिष्ट जातीच्या शेतकऱ्यांना ती अडचण आली असं नाही, सर्व समाजाला ती अडचण आलेली आहे। म्हणून पवार साहेब आपल्या सर्वांना सांगतात आपण मूलभूत विषय घेऊन लढले पाहिजे आणि ते मूलभूत विषय म्हणजे शेतकऱ्याचे, कष्टकऱ्याचे, युवांचे, विद्यार्थ्यांचे, महिला सुरक्षतेचे आणि नोकरी ही सामान्य लोकांना तिथे मिळाली पाहिजे। समावेशक मुद्दे घेऊन आपल्या सर्वांना लढायचे। ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नये ही आमची भूमिका आम्ही आज या व्यासपीठावरनं जाहीर करतो आहोत। कुठल्याही प्रकाराने असं आहे की ओबीसीला आरक्षण देण्यासाठी योगदान कोणाकोणाचं आहे असा जर प्रश्न विचारला तर पहिलं योगदान जर कोणाचं असेल तर ते भीमराव बाबासाहेब आंबेडकरांचं आहे। आम्ही ओबीसी म्हणून कधीच छोटं मन दाखवलं नाही की आरक्षण देऊ नका, पण आमचं मत हे आमच्या नेत्याप्रमाणे होतं, जे आमच्या नेत्यांनी मांडलं होतं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण मिळालं पाहिजे। वाढवाना 15-20% आरक्षण, आणि मग इथला गुजर असो, इथला जाट असो, इथला पाटीदार असो, नाही तर इथला मराठा असो, द्या त्यांना आरक्षण। आमची आग्रही मागणी आहे, आम्ही लोकसभेमध्ये तुमच्या बरोबर उभे राहू। तर पक्षात महिलांना अधिक प्राधान्य देण्याची गरज असल्याचं मत रोहिणी खडसेंनी मांडलंय। राज्याच्या सध्याच्या राजकारणाच्या स्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिशा देण्यासाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। पक्षातील मरगळ झटकण्यासाठी आयोजित या शिबिराला पक्षाचे 5 आमदार आणि 2 खासदार मात्र अनुपस्थित होते। या अनुपस्थित नेत्यांनी पक्षाकडे यासाठीची कारणंही दिल्याचं सांगण्यात आलंय।
सोमवारी मोर्चा काढून या शिबिराचा समारोप होणार आहे. राज्यातील आरक्षण वादात छगन भुजबळांच्या नाशिकमध्ये शिबिर घेत या निमित्तानं पक्षानं आपली सर्वसमावेशक भूमिका स्पष्ट केली आहे. संदीप राजगोळकर सह पुढारी न्यूज, नाशिक.